मंडळी, मी रवींद्र कांबळे आपली संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे। जय श्रीराम। आता आपण निघालो आहोत राम जन्मभूमी अयोध्या। ही अयोध्या वारी आम्ही महादेवकर गावातून निघालेलो आहोत। आता आम्ही ट्रेनने जाऊ, त्यानंतर मुंबईवरून आम्हाला एक्सप्रेस ट्रेन आहे, तिथून आमचा पुढचा प्रवास चालू होईल। जय श्रीराम मंडळी, आज 19 ऑगस्ट 2024 नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन या पवित्र सणाचा औचित्य साधून आज आम्ही महादेवकर ग्रामवासी राम जन्मभूमी अयोध्या यात्रेसाठी निघालेलो आहोत। आज आम्ही सकाळी गावातून रोहा दिवा या ट्रेननी आत्ता आम्ही खार सांताक्रूज आगरीपाडा गजदरपान येथे जाकमाता सेवा मंडळ मुंबई महादेवकरच्या बालवाडीवर येथे जमलेलो आहोत। जय श्रीराम मंडळी, आम्ही सर्व महादेवकरवासी आणि खार मुंबई आमचे सर्व मंडळाचे सर्व सदस्य आज आम्ही 20 ऑगस्ट 2024 सर्व मंडळी आज आम्ही राम जन्मभूमी अयोध्या यात्रासाठी आज आम्ही पवनपुत्र हनुमान मंदिर खारदांडा नारळी आगरीपाडा इथून निघालेलो आहोत। सर्व मंडळी आता आमच्या इथे सगळे जमलेले आहेत। थोड्या वेळात आम्ही इथून टिळकनगर येथे रेल्वे स्टेशनला आम्ही पोहोचू। तिथून आम्हाला एक्सप्रेस आहे। पुढचा प्रवास सुखाचा व्हावा, समृद्धीचा व्हावा यासाठी आता आम्ही या मारुतीरायाजवळ दर्शन घेऊन पुढच्या प्रवासासाठी निघत आहोत। जय श्रीराम। जय श्रीराम।
या अयोध्या वारीचा संपूर्ण प्रवास मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवीन. चला मग मंडळी, या अयोध्या वारीला जय श्रीराम. या ट्रेनमध्ये बसलो आहे. आता आम्ही दुपारी 1 वाजता आहे. आज महाराष्ट्र बॉर्डरी संपवून आज आम्ही भुसावळ या स्थानकामध्ये आलेलो आहोत. इथून महाराष्ट्र बॉर्डरीचा हे शेवटचं स्थानक. आता आम्ही मध्य प्रदेश म्हणजे MP प्रवेश करत आहोत. तर चला मग पुढच्या प्रवासासाठी जय श्रीराम.
मुंबईवरून 12 तासाचा प्रवास करून मध्य प्रदेशामधला इटारसी या जंक्शन स्टेशनवर पोचलेलो आहोत. एक 10 मिनटं इथे ट्रेन उभी राहील. त्याच्यानंतर आमचा पुढचा प्रवास अयोध्येसाठी सुरू होईल. जय श्रीराम. लातूरला टर्मिनलवरून बसलो. सकाळी 6 वाजता बसलो. आता संध्याकाळी 6 वाजता आम्ही आलेलो आहोत. 5 मिनिटं ट्रेनचा हॉल्ट आहे आणि थोडे थांबलो. आतापर्यंत आमचा प्रवास एकदम चांगला झाला.
मी आमच्या केकेला विचारतो की मुंबई ते अयोध्या हा प्रवास तुम्हाला कसा वाटला? पहिला मजेशीर एकदम, बोलायला बाता मार अनिल एक नंबर आहे, मऊ आहे अनिल. फोटोग्राफर पण मस्त आहे, हवामान चांगलं आहे, अतिशय छान एकदम मस्त. फक्त ज्यांनी कॅन्सल केला त्यात थोडीशी नाराजी आहे. राजू जोशीने खूप आयोजन मस्त केलं, धावपळ केलेली आहे, तिकीट आदला बदली त्याची ती कामच आहेत पहिल्यापासूनची. तिकडचा पुढचा अयोध्येचा नियोजन कसं काय? अयोध्या नियोजन छान आहे, अतिशय मस्त एकदम. मी अनिल मोरे, झाकमता सेवा मंडळाचे अध्यक्ष यांना विचारतो की अयोध्येचा पुढचं नियोजन कशा पद्धतीचं आहे? आता आमची ट्रेन 12 वाजता पोहोचणार आहे, पण लेट असल्यामुळे जवळजवळ 2 वाजता आम्ही पोहोचू. दुपारी 2 वाजता पोहोचल्यानंतर अयोध्येला उतरणार. त्याच्यानंतर आम्ही तिथे राहण्याची सोय करणार. राहण्याची सोय करण्याचा सगळा फ्रेश होऊन रामाचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येला जाणार. आणि 2 दिवस तिथे आमची अयोध्येला वस्ती आहे. ते 2 दिवस तिथे काही सगळं बघण्याचं सगळं बघून घेऊ. त्याच्यानंतर मग आमचा पुढचा प्रवास वाराणसीला जाणार आहे. वाराणसीला 2 दिवस आमचा राहण्याची सोय होणार आहे. आणि तिथं जसं आम्ही आनंदाने मुंबईवर निघालोय तसं आनंदाने तसेच आम्ही मुंबईला परतणार आहोत. आणि आमची जी टीम आहे चांगल्या प्रकारे सगळ्यांना सहकार्य करत आहे. आणि परमेश्वराच्या कृपेने परमेश्वराला एवढीच विनंती करतोय की अशी ज्याच्या पुढे सुद्धा आमची टीम आणि आमचा जे लोक आहे असंच आमचा आनंदमय श्रण पुढे सुद्धा देवाच्या वतीने चालू राहावं आणि असंच आमचे प्रवास पुढे चालू राहावं. आम्ही सर्व टीम अयोध्येला चाललोय रामलल्लाच्या दर्शनासाठी. हा एक योग आहे. योग असल्या कारणाने आम्हाला श्रीरामानेच प्रत्यक्षात बोलवलेला आहे तिथे. आणि हा एक प्रसंग आहे ना, तो सर्वांसाठी आम्ही जेवढे 19-20 जण आलेलो आहेत त्यांच्यासाठी हा एक योग आलेला आहे, सुवर्ण योग आलेला आहे. आणि त्याच्या माध्यमातून आमची सर्व कामं धंदे सोडून आणि सर्व म्हणजे आयोजन करून आम्ही चाललेलो आहे. आणि हे आम्हाला एक श्रीरामांचाच एक आशीर्वाद म्हणून बोलवून आलेला आहे. आमच्या भाजपवर चालतो. बऱ्याच वर्षापासून आम्ही ठरवतो की पंढरपुरी वारी करायची. पंढरपूर वारीचं दरवर्षी करतो. तर काही लोकांनी आपण ज्या आपले कमिटीचे मेंबर आहेत त्यावेळी ठरवलं यावर्षी आपण लांबची ट्रिप करायची. कोणती ट्रिप करायची तर अयोध्या वारी. कारण यावर्षीच अयोध्येचं मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं आहे. त्याबद्दल आदरणीय मोदी साहेबांचं मी म्हणजे लाख त्यांना शुभेच्छा देतो. आम्ही त्यांच्यासाठी ऋणी पण आहोत. आणि आमची अयोध्या वारी आम्ही 2-3 महिन्या म्हणजे 31 मेलाच आम्ही तिकिटा काढलेल्या आहेत अयोध्येला जाणाऱ्या आहेत. की अयोध्येला जाणं हे भाग्याचं काम आहे. हे कुणाला शक्य होत नाही. हे भाग्यवान आहे त्यांना त्याचं दर्शन होतं. आम्ही पण ठरवलं. आमच्यात पण बरेच लोक आले की अयोध्येवारीला यायचं आहे, आम्हाला अयोध्येवारीला यायचं आहे. अयोध्येवारी घडता घडत नाही का 7 लोकांनी 3 महिने तिकिटा काढून सुद्धा आपल्याला फसवलेलं आहे. फसवल्यामुळे त्यांना वेळ नाही भेटला. आता आपल्या गणपतीवर आले त्यामुळे लोक काय म्हटले आम्हाला गणपतीला काम आहे, कुणाला काय कारणास्तव नाही आले तरी ठीक आहे, काय आम्ही त्याच्यावर नाराजी नाही. पण आम्हाला अयोध्येवारी घडवायची होती आणि ती घडत आहे. आणि पुढे पण आम्ही घडू. कारण आम्हाला आता आपल्या आजूबाजूच्या तालुक्यातले लोक पण सांगतात की अयोध्येला खरोखर चांगले रामलल्लाचं दर्शन घ्यावं. तर आम्ही पण 20-20 वर्षापासून रामलल्लाचं दर्शन घेतो. आम्ही तर पहिल्यांदा जेव्हा राम मंदिर चालू झाला ते रामाचं मंदिर एवढं अति भव्य मोदी साहेबांनी बनवलं की म्हणजे अख्ख्या वर्ल्डमध्ये त्याचं नाव आहे आणि होणार पण आहे. अशा रामलल्लाचं आम्ही आज नाही तर उद्या दर्शन घेऊ. आणि पुढे वारी आमची काशी विश्वनाथ म्हणजे आपले 12 ज्योतिर्लिंग यातली एक पैकी काशी विश्वनाथ, गंगेची आरती, हरिश्चंद्र घाट असे बरेच घाट 52 घाट आहेत काशी विश्वनाथला म्हणजे वाराणसीला. ते पाहणार आहोत आणि परतीला येणार आहोत. 28 तारखेला आम्ही आमच्या मुंबईला म्हणजे आमच्या महादेवघर गावाला पोहोचणार आहोत. एवढे बोलून मी थांबतो. जय श्रीराम. जय श्रीराम.
पोचले. आता वाजले 8:30 सकाळचे. आता आपण पोचलेलो आहे इलाहाबाद. पूर्वीचं नाव इलाहाबाद, आता नाव सरकारने बदलून प्रयागराज असं स्टेशनचं नाव ठेवलेलं आहे. इथं आपण आता प्रयागराज स्टेशनला पोचलेलो आहोत. इथे एक 15 मिनटं ट्रेन थांबेल. त्याच्यानंतर आपण अयोध्यासाठी पुढचा प्रवास करू. जय श्रीराम. या भूमीचे दर्शन घेऊन आज आमचा हा प्रवास यात्रा अयोध्या यात्रा ही सुरुवात करत आहोत. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम मंडळी. 1600 किलोमीटरचा रेल्वे प्रवास पार करून आज 30 तास आम्हाला हा रेल्वे प्रवास साठी लागलेत. हा 30 तासाचा रेल्वे प्रवास पूर्ण करून आम्ही आज या पावनभूमीमध्ये राम जन्मभूमीमध्ये अयोध्या या नगरीत आज आम्ही दाखल झालेलो आहोत. आमच्या महादेवकर गावातील रोहा तालुका रायगड महाराष्ट्रामधून आम्ही हे सर्व मित्रमंडळी इथे या यात्रेसाठी आलेलो आहोत. या पावनभूमीमध्ये येऊन रामाचे दर्शन तसेच
वाराणसी असे तीर्थस्थान करून आम्ही पुढचा प्रवास हा संपन्न करणार आहोत. तत्पूर्वी आम्ही या रामजन्मभूमीत अयोध्या नगरीमध्ये इथे या रेल्वे स्टेशनजवळ उतरलेलो आहोत. याच्यानंतर आमचा पुढचा प्रवास हा चालू होईल. तत्पूर्वी मी रवींद्र कांबळे आपली संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवर आपला सहर्ष स्वागत करत आहे. आणि आजचा हा मुंबई ते अयोध्या हा रेल्वे प्रवासाचा पहिला भाग हा इथे मी संपवत आहे. जय श्रीराम.